नमस्कार, माझं नाव पुष्पांजली दीपक सूर्यवंशी, राहणार कवाना. मी पाणी फाउंडेशनतर्फे शेतीशाळेतर्फे तुम्हाला माहिती सांगणार आहे. उगवण क्षमता तपासणीसाठी 100 बिया चांगल्या निवडायच्या, तुटक्या वगैरे नाही निघाले, टपरं वगैरे निघालेले नाही. आणि गुणपटावर 100 बिया घ्यायच्या. 100 बियाच्या 10 लाईनी करायच्या आणि 10 लाईनी करून सन्या त्याच्यावर दुसरं गुणपाट टाकून 3 दोऱ्या टाकायच्या आणि सुतळीने पॅक करून सावलीत ठेवायच्या. सावलीत ठेवल्याच्या नंतर रोज पाणी टाकायचं त्यांना आणि 3 दिवसाच्या नंतर बघायची उगवण क्षमता किती झाली. तर जर समजा आपली 70% उगवण क्षमता झाली, त्याच्यातल्या 10-20 बाद झाल्या, तर ते आपण समजायचं की ही उगवण क्षमता चांगल्या प्रकारे झाली आणि बियाणे योग्य आहे पेरणीसाठी योग्य आहे म्हणून सन्या आपण ती निवडायचं बियाणे. जर समजा आपली 50% असेल तर ती बॅग निवडायची नाही, आपण परत करायची, त्यांना दुकानदारांना परत करून टाकायची. आणि जे 70% बियाणं त्याच्यातर्फे उगवण क्षमतातर्फेच योग्य आहे तोच बॅग निवडायची आणि तीच बॅग पेरायची आपण सर्वांनी. आणि सरकीची पण अशीच उगवण क्षमता तपासणीसाठी करायची. हाँ बोल का. नमस्कार, मी शिवशंकर लक्ष्मणराव शेटे, राहणार कवाना येथील शेतकरी. पाणी फाउंडेशन आणि कृषी विभाग यांच्या मार्फत खरीप हंगाम 2026 अर्थात फार्मर कप या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये बियाणं कसं लावायचं, लावण्यापूर्वी त्यांना औषधे लावून बीज प्रक्रिया करायची. त्यानंतर सुती पोते घेऊन त्या पोत्याला वल्ल करायचं आणि 100 बिया सोयाबीन असो किंवा कापूस असो त्याच्या 100 बिया घ्यायच्या आणि 10 लाईनी म्हणजे अंतरानं 2 इंचाच्या अंतरानं त्यामध्ये समाग ठेवायच्या. आणि त्यानंतर त्याहून दुसरं पोतं झाकून हे व्यवस्थित त्या ठिकाणी बियाणं बाजूला जाणार नाही असं बांधून सावलीमध्ये ठेवायचं. आणि त्यानंतर 3 ते 4 दिवसाला त्यामध्ये अंकुर किती आले हे तपासायचं. जर आपल्या बियाण्याला 100पैकी 65च्या वर जर आले अंकुर तर ते बियाणं पेरण्यास योग्य आहे, अन्यथा पेरायचं नाही असं कृषी विभाग तथा पाणी फाउंडेशन यांच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहे. त्या पद्धतीने आम्ही सर्व शेतकरी तपासणी उगवणक्षमता केल्याशिवाय, बीज प्रक्रिया औषधी लावल्याशिवाय शेतामध्ये बियाणे पेरणार नाही याची आम्ही सर्व शेतकरी दक्षता घेणार आहोत. आणि खरोखरच कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या मार्फत ही शेतकऱ्यासाठी योजना राबविलेली आहे. ती अतिशय उत्तम आहे, चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि लावलेले बीज आपले व्यवस्थित उगवण होईल याची आम्हाला खात्री आहे. म्हणून आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी जय जवान जय किसान गट कवाना स्थापन झालेला आहे. त्यांच्यामार्फत सर्व शेतकरी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आणि सर्वजण आम्ही बियाण्याची प्रक्रिया करण्यास आज या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि सर्व कर्मचारी कृषी विभाग असो किंवा पाणी फाउंडेशन यांचे सर्व आदरणीय कर्मचारी आपल्या नगरीमध्ये आले आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्याबद्दल त्यांचं सुद्धा आभार सर्व शेतकऱ्यांच्या वतीने. धन्यवाद. शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे आम्ही मुलमा घेत असतो. एका शेतकऱ्यांना सांगत असतो की सोयाबीन लागवड करायच्या अगोदर आपल्याला बीज प्रक्रिया करून घेणं आवश्यक आहे. बीज प्रक्रिया करून घेतल्यानंतर आपल्याला त्याची उगवण क्षमता चाचणीसुद्धा करणं आवश्यक आहे. त्यामध्ये 70, 75, 80 बिया जर उगवल्या तरच आपल्याला शेतकऱ्यांना ते पेरणीसाठी लायक बियाणं आहे. जर नाही बियाणं उगवलं तर त्यांनी ते बॅग परत करू शकतात. आणि या मोहिमेच्याद्वारे आम्ही शेतकऱ्यांना हा संदेश देतो कृषी विभागातर्फे की रुंद वरंबा पद्धत, जेणेकरून पावसाचा जर खंड पडला तर त्या सरीमधून त्या पिकांना जीवनदान भेटेल. दुसऱ्या याच्यामधून आपल्याला हे सांगायचं आहे शेतकऱ्यांना की यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे हवामानामध्ये प्रचंड बदल झालेला आहे आणि यामुळे पावसाचं प्रमाण यावर्षी खूप कमी आहे. तर शेतकऱ्यांना हुमणी अळीचा जो प्रादुर्भाव आहे, पहिला पाऊस जो पडून
उघडतो त्याच्यानंतर हे जे भुंगे निघतात हे विशेषतः कडुलिंबाच्या झाडावर, बाभळीच्या झाडावर आणि बोरीच्या झाडावर राहतात. तर संध्याकाळी शेतकऱ्यांना याच्यामार्फत आम्ही मोहिमेमार्फत सांगत आहोत की तुम्ही संध्याकाळी 6 ते 10च्या सुमारास जे 80 ते 100 वॅटचे लाईट्स आहेत पिवळ्या कलरचे, त्याला प्रकाश सापळा म्हणतात. त्याच्यामध्ये आपल्याला मोठा टफ घ्यायचा आहे, 2-3 बकेट पाणी टाकून त्याच्यात रॉकेल, डिझेल किंवा कोणतंही जे लिक्विड आहे त्या टाकायचं आहे आपल्याला. तर संध्याकाळी 6च्या नंतर हे किडे जे आहेत हुंडीचे भुंगे हे त्या याच्याकडे आकर्षित होतात लाईटाकडे आणि त्या पाण्यामध्ये पडतात आणि मरून जातात. एक भुंगा हा जवळपास 800 ते 1000 अंडी घालतो आणि हे जमिनीमध्ये जेव्हा शेतकरी आपले सोयाबीन वगैरे लागवड करतात तेव्हा पाण्याचा प्रभाव कमी असल्यामुळे हे हुंडीचे जे आळे आहेत ते शेतकऱ्यांचं सगळं पीक उद्ध्वस्त करून टाकतात. तर शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यायची आहे की आपल्याला त्या पूर्ण हुंडी आळीचा नायनाट करायचा आहे. तर हे एकात्मिक कीड व्यवस्थापन आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी यावेळेस एकदा जर प्रकाश सापळा लावला तर याचा नायनाट करू शकतात. तर हे आम्हाला इथं सांगायचं आहे कृषी. बरं, त्याला प्रतिसाद कसा होता मॅडम? शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला आहे. आम्ही वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहोत. त्याच्यामुळे बराच फरक पडणार आहे यावर्षी. हुंडी आळी आणि बीज प्रक्रिया मोहीम, उगवण क्षमता आणि रुंद वरंबा पद्धत, BBF टोकन यंत्राची जी पेरणी आहे याबद्दल आम्ही मार्गदर्शन करत आहोत. त्याप्रकारे शेतकरी यावर्षी आमच्या सांगण्याप्रमाणे करणार.